मित्रांनो, ही गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावची, जिथं गावच्या शेवटच्या टोकाला एक जुनं आणि साधं घर होतं. हे घर होतं राजाराम पाटलांचं. ते खूप गरीब नव्हते, पण मोठे श्रीमंतही नव्हते. त्यांना 2 मुली होत्या. मोठी मुलगी आनंदी आणि छोटी मुलगी कोमल. आनंदी लहानपणापासूनच खूप साधी, समजूतदार आणि संस्कारी होती. दोन्ही बहिणी लहानाच्या मोठ्या एकत्रच झाल्या होत्या. एकाच ताटात जेवायच्या आणि एकत्रच झोपायच्या. पण जशी जशी वर्ष सरत गेली, तसतशी कोमलच्या मनात आनंदीबद्दल एक अनामिक जळफळाट आणि असूया निर्माण होऊ लागली. खरं तर गावातले लोक नेहमी आनंदीचं कौतुक करायचे. "अरे, बघा तर खरं, आनंदी किती साधी, शांत आणि समजूतदार आहे. अगदी लक्ष्मीसारखी." आजकाल अशा मुली मिळणं कठीण. जिच्या घरात ही सून म्हणून जाईल, त्या घराचे सोनं होईल. या गोष्टी कोमलच्या कानात विषासारख्या विरघळत होत्या. ती मनातल्या मनात जळायची. मी दिसायला एवढी सुंदर आहे, हुशार आहे. तिच्याकडे तर ना चांगलं रूप आहे ना अक्कल, तरीही सगळे तिचंच कौतुक का करतात? आनंदीला हे सगळं समजत होतं. पण ती शांत राहायची. ती विचार करायची की कोमल माझी लहान बहीण आहे, वेळेनुसार सुधारेल. एक दिवस राजाराम पाटलांनी दोन्ही मुलींना जवळ बोलावले आणि म्हणाले, "मुलींनो, आता तुम्ही दोघीही लग्नाच्या वयाच्या झाल्यात. तुमची लग्न उरकायला हवीत." आनंदीने लाजून मान खाली घातली, पण कोमलचे डोळे आनंदाने चमकले. सगळ्यात आधी आनंदीसाठी सागरचं स्थळ आलं. सागर गरीब होता आणि शेतात राबायचा. पण तो स्वभावाने अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या मनाचा माणूस होता. जेव्हा कोमलला समजलं की सागर गरीब शेतकरी आहे, तेव्हा ती हसली आणि टोमणा मारत म्हणाली, "वाह गं मोठे ताई, तुला तर शेतात घाम गाळणारा शेतकरीच मिळाला. आता तुझी जिंदगी छान मजेत जाईल बघ. तसंही तुला दिवसभर राबायची सवयच आहे ना." कोमलच्या या बोलण्यावर आनंदी काहीच बोलली नाही. पण राजाराम पाटील म्हणाले, "तो गरीब आहे तर काय झालं? कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. मनाचा खूप श्रीमंत आहे. तो आपली आनंदी त्याच्यासोबत खूप सुखात राहील." आनंदीनेही वडिलांचा मान राखत म्हणालं, "हो बाबा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे." काही दिवसानंतर कोमलसाठी निलेशचं स्थळ आलं. जो शहरातला एक मोठा व्यापारी होता. मोठं घर, गाडी, नोकर-चाकर, त्याच्याकडे सगळं काही होतं. हे ऐकताच कोमलचा ताठा आणि घमंड आणखीनच वाढला. ती म्हणाली, "बघितलं बाबा, नशीब पण समजतं की कोण कोणत्या लायकीचं आहे." पाटील काहीच बोलले नाहीत, कारण त्यांना आपल्या लहान मुलीचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. ठरल्याप्रमाणे काही दिवसातच दोन्ही बहिणींची लग्न झाली. आनंदी लग्न करून सागरच्या घरी आली. सागरचे घर छोटं होतं. कौलारू छत, एक साधीसुधी स्वयंपाकघर आणि घरात धान्याची काही पोती ठेवली होती. सागर हळूच म्हणाला, "आनंदी, माझ्याकडे तुला द्यायला मोठी संपत्ती नाहीये, पण मी तुला कधीच कुठली कमी पडू देणार नाही, याचा शब्द देतो." आनंदी हसून म्हणाली, "मला मोठ्या संपत्तीची हाव नाही हो. मला फक्त तुमची साथ हवी आहे." दुसरीकडे कोमल जेव्हा आपल्या सासरी पोहोचली, तेव्हा तिथला तो आलिशान बंगला आणि चकचकीत गाड्या पाहून तिचे डोळे दिपून गेले. "वाह! एवढी संपत्ती आणि ऐश्वर्य, आता हे सगळं माझं आहे. आता माझ्या आयुष्यात फक्त मज्जाच मजा." आता ती आनंदी माझ्यासमोर नजर वर करून सुद्धा बघू शकणार नाही. संपत्तीच्या नशेत कोमलचा घमंड दुप्पट झाला होता. तिने घरातल्या कामाच्या बाईला जोरात आवाज दिला, "ए सुमा, तू माझी खोली नीट साफ केली नाहीस गं." सुमा घाबरत म्हणाली, "पण छोटी मालकीण, मी तर सकाळीच व्यवस्थित झाडून पुसून घेतलं होतं." यावर कोमल ओरडली, "म्हणजे मी खोटं बोलतेय का? नोकर आहेस ना, नोकरासारखं राहायचं. चल नीट साफ कर आधी आणि कोणाला तरी सांग माझ्यासाठी नारळ पाणी आणायला." असे दिवस आणि महिने निघून गेले आणि सणाचा दिवस आला. दोन्ही बहिणी आपल्या माहेरी आल्या. आनंदीने एक साधी सुती साडी नेसली होती, तर कोमलने भारीतला रेशमी शालू घातला होता. गळ्यात सोन्याचा हार आणि हातात भरभरून बांगड्या होत्या. गावातील काही स्त्रिया तिथे जमल्या होत्या. कोमलने सगळ्यासमोर आनंदीची थट्टा उडवायला सुरुवात केली. "आणि सांग आनंदी, काय चाललंय गं? तुमचे सागरजी जेवायला तरी घालतात की नाही? अरे, मी तर विसरलेच. त्यांच्या घरात तर आधीच खाण्यापिण्याचे वांदे असतील. ते तुला कुठून खायला घालणार?" कोमलचे हे कडू शब्द ऐकून आनंदीचं मन दुखावलं. पण बहिणीला नीचा दाखवून कोमलला मात्र भारी आनंद मिळत होता. संध्याकाळ होताच दोघी आपापल्या सासरी परतल्या. दिवस जात होते, पण आनंदीचं आयुष्य सोपं नव्हतं. ती पहाटे सूर्य उगवायच्या आधी उठायची, चूल पेटवायची, स्वयंपाक करायची आणि मग पती सागरसोबत शेतात जायची. तिथे दिवसभर कष्ट करायची. संध्याकाळपर्यंत आनंदी थकून चूर व्हायची, पण तिने कधी तक्रार केली नाही. एक दिवस सागरने विचारलं, "आनंदी, तू माझ्यावर नाराज आहेस का गं? कारण मी तुला ते सुखाचं आयुष्य देऊ शकलो नाही, ज्याची तू अपेक्षा केली असशील." आनंदी लगेच म्हणाली, "अहो, असं अजिबात नाहीये. तुम्ही असे विचार का करता? मला तुमच्यासारखा जीव लावणारा नवरा मिळाला. मला अजून काय हवंय? आपण दोघं सोबत असू तर हे कष्टाचे दिवसही निघून जातील."
सागर हसला आणि म्हणाला, बरं आजचा स्वयंपाक मी करतो, तू शांत बसून आराम कर. आनंदी म्हणाली, नको नको मी करते, तुम्हाला कुठं येतोय स्वयंपाक. सागर म्हणाला, का मला का नाही येणार? आज मी माझ्या लाडक्या बायकोला माझ्या हाताने जेवण बनवून घालणार, तू फक्त आराम कर. सागरने चूल पेटवली, जेवण बनवलं आणि प्रेमाने आनंदीला भरवलं. एकीकडे सागर आणि आनंदी यांच्यात अफाट प्रेम होतं, तर दुसरीकडे कोमलला पैशाचं सगळं सुख मिळत होतं. पण एका गोष्टीची कमतरता होती, तिला जाणू लागली होती, ती म्हणजे पतीचं प्रेम आणि आदर. एक दिवस कोमल अंघोळ करून बाहेर आली आणि घाई गडबडीत डोक्यावर पदर घ्यायला विसरली. त्याच वेळी तिच्या सासूने तिला बघितलं आणि ती जोरात खेचकली. अरे माहेरून काही शिकून आलीस की नाही, की घरात सुनेने कसं राहावं याचे काही रीतिरिवाज माहिती आहेत की नाही तुला? तू आता मुलगी नाहीस, या घरची सून आहेस. घराच्या मर्यादेचा काहीतरी विचार कर. कोमल हळूच म्हणाली, सासूबाई चुकलं माझं, पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. यावर सासू आणखी चिडली. काय खाक लक्षात ठेवणार माहीत नाही? माझ्या सोन्यासारख्या मुलासाठी काय बघून या 2 कवडीच्या पोरीशी लग्न लावून दिलं. दारिद्री कुठली. सासूचे हे शब्द ऐकून कोमलचं मन सुन्न झालं. तिने जे ऐश्वर्य मागितलं होतं ते तर तिला मिळालं होतं, पण त्याच्या बदल्यात तिच्या हक्काचं प्रेम आणि आदर हिरावून घेतला गेला होता. तिचा नवरा निलेश दिवसभर दुकानात असायचा, संध्याकाळी थकून घरी यायचा आणि जेवण करून सरळ झोपून जायचा. या गोष्टीला कंटाळून एक दिवस कोमल म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ का काढत नाही? निलेशने साडेतोड उत्तर दिलं, बायको आहेस ना, बायकोसारखं राहा. जास्त प्रश्न विचारू नकोस. तुला सगळं सुख ऐश मिळतंय ना, तेवढंच खूप आहे तुला. ज्या सौंदर्यावर कोमलला घमंड होता, निलेशच्या एका वाक्याने तो घमंड चक्काचूर झाला. काही दिवस असेच गेले आणि अचानक एक दिवस बातमी आली की निलेशची एक मोठी ऑर्डर कॅन्सल झाली आहे आणि व्यवसायात खूप मोठं नुकसान झालं आहे. निलेशने घरी येऊन सांगितलं, आई दुकानात खूप मोठं नुकसान झालंय. कर्ज काढून मोठी गुंतवणूक केली होती, आता आपण पूर्णपणे कर्जात बुडालो आहोत. सासूने धीर दिला, बेटा काळजी करू नकोस, व्यवसायात उतार चढाव येतच असतात. पण दिवसेंदिवस कर्ज वाढतच गेलं. लोकांकडे अडकलेले पैसे वेळेवर परत आले नाहीत. आता सासूचा सूर बदलला. ती कोमलला म्हणाली, सुनबाई आता हा नखरा आणि नटणं जरा कमी कर. घराची परिस्थिती बघ आणि हे तुझे सगळे दागिने माझ्याकडे दे, वेळेला कामाला येतील. कोमलने रडत रडत आपले सगळे दागिने सासूच्या स्वाधीन केले. जी कोमल राणीसारखी राहत होती तिची परिस्थिती आता एखाद्या नोकरानीसारखी झाली होती. दुसरीकडे सागरने एक मोठा निर्णय घेतला. तो आनंदीला म्हणाला, आनंदी आपण फक्त शेतीवर अवलंबून राहू शकत नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आनंदीने पाठिंबा दिला, हो तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे. सागर म्हणाला, मी शहरात एक छोटं दुकान भाड्याने घेतो, आपण शेतातल्या ताज्या भाज्या आणि फळं थेट तिथे विकून दलालाशिवाय आपल्याला चांगला नफा मिळेल. दोघांनी मिळून मेहनत सुरू केली. सागर भाज्या घेऊन शहरात जाऊ लागला. एका संध्याकाळी सागर घरी आला आणि त्याने आनंदाने आवाज दिला, आनंदी जरा बाहेर ये बघू. आनंदी बाहेर आली तर सागरच्या हातात पिशव्या होत्या. तिने विचारलं, काय झालं, आज खूप खुश दिसताय? सागर म्हणाला, आनंदी आज तब्बल 10,000 रुपयांची विक्री झाली. आनंदी म्हणाली, बापरे, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. असं चाललं तर आपले चांगले दिवस लवकरच येतील. सागर म्हणाला, पण आनंदी हे सगळं तुझ्या कष्टाळू स्वभावामुळे शक्य झालंय. आनंदी म्हणाली, अहो हे काय वेगळं सांगायचंय, मी तुमची अर्धांगिनी आहे. मग तिने विचारलं, पण या पिशवीत काय आहे? सागरने पिशवी आनंदीच्या हातात दिली आणि म्हणाला, हे माझ्याकडून तुला पहिलं गिफ्ट. आनंदीने पिशवी उघडून पाहिली तर त्यात 2 अतिशय सुंदर साड्या होत्या. आनंदीने लाजत विचारलं, हे माझ्यासाठी आहे? सागरने थट्टा केली, नाही, शेजारच्या काकूंसाठी आणली आहे. हे ऐकून आनंदी खोटं खोटं रागावली. जा मग त्यांनाच देऊन या, माझ्याशी बोलू नका. सागर हसला आणि म्हणाला, अरे माझी लाडकी आनंदी, थट्टा करत होतो, हे तुझ्यासाठीच आहे. माझ्या डोळ्यात तुझ्याशिवाय दुसरी कोणी येऊ शकते का? आनंदी गोड हसली. आता त्यांची कमाई चांगली होऊ लागली होती. आनंदी पैशाचा हिशोब ठेवायची. गरिबी अजून पूर्णपणे संपली नव्हती, पण घरात सुबत्ता आली होती. काही दिवसानंतर त्यांच्या आईचा श्राद्धाचा दिवस होता, म्हणून दोघी बहिणी माहेरी आल्या. यावेळी दोघींनीही साध्या साड्या नेसल्या होत्या. राजाराम पाटलांनी विचारलं, मुलींनो कशा आहात तुम्ही? कोमल लगेच म्हणाली, मी तर छान आहे बाबा, मला काय होणार. पण आनंदी ताईचं बघा, दिवसभर शेतात राबून हिची काय अवस्था झाली आहे. आनंदीने शांतपणे उत्तर दिलं, नाही कोमल, आता तसं काही नाहीये. सागरने नवीन व्यवसाय सुरू केलाय आणि देवाच्या कृपेने सगळं छान चाललंय. आम्ही लवकरच नवीन घर घेणार आहोत. हे ऐकून कोमलच्या मनातील जळजळ आणखीन वाढली. काही दिवसात निलेशची परिस्थिती आणखीन खालावली. घरचे उरलेले दागिनेही विकले गेले. नोकर निघून गेले. आता सासूचा सगळा राग कोमलवर निघून लागला. ती दिवस रात्र कोमलला टोमणे मारायची.
अगं करंटे, तुझ्या माहेरून काही मदत का मागत नाहीस? तुझ्या बापाला सांग ना जावयाला थोडी पैशाची मदत करायला. कोमल रडत म्हणाली, पण सासूबाई, माझे बाबा साधे शेतकरी आहेत. जे काही पैसे होते ते त्यांनी आमच्या लग्नात लावले. ते कुठून आणणार एवढे पैसे? सासू ओरडली, तुझ्यासारख्या भिकारड्या पोरीशी माझ्या मुलाचं लग्न लावून आम्हीच मोठी चूक केली. कोमलला समजलं की ज्या पैशावरती उड्या मारत होती तिथे तिला कुत्र्याचीही किंमत नव्हती. एक रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता. कोमल स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसून रडत होती. मागून सासूचा आवाज आला, अरे कर्मट पोरी, तू कुठंतरी जीव देऊन का मरत नाहीस? आमच्या घराची माती केलीस तू. कुलक्षणी आहेस तू. निलेश हे सगळं शांतपणे ऐकत होता, पण तो काहीच बोलला नाही. त्याची ही शांतता कोमलच्या छातीत सुरीसारखी खुपसली. दुसऱ्या दिवशी निलेशचं दुकान पूर्णपणे बंद झालं. कर्जदार दारात उभे होते. आता घर विकायची वेळ आली होती. सासूने कोमलला हसडलं, तू तुझ्या माहेरी निघून जा. आता आमच्याकडे तुला फुकट खायला घालायला पैसे नाहीत. कोमलचा सगळा माज, सगळा घमंड आता तुटला होता. ती मुकाट्याने आपली बॅग घेऊन रडत रडत माहेरी निघाली. जेव्हा ती माहेरी पोचली तेव्हा राजाराम पाटील तिला बघून दचकले. कोमल बाळा, काय झालं? तू अशी एकटी आणि रडत का आलीस? वडिलांना बघताच कोमल त्यांच्या गळ्यात पडून हुमसून हुमसून रडू लागले. बाबा, मी हरले. त्यांनी मला घरातून बाहेर काढून दिलं. त्यांच्यासाठी मी फक्त एक नोकरानीसारखी होते. मी रस्त्यावर आले बाबा. वडिलांनी तिला धीर दिला. रडू नको बेटा, तुझा बाप अजून जिवंत आहे. चल आत चल. राजाराम पाटलांनी लगेच मोठी मुलगी आनंदीला फोन केला. आनंदी बाळा, कशी आहेस? आनंदी म्हणाली, मी ठीक आहे बाबा, पण तुमचा आवाज असा काय येतोय? काय झालं? वडिलांनी कोमलची सगळी हकीकत सांगितली. आनंदी म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी लगेच निघते. आनंदी जेव्हा माहेरी पोचली तेव्हा रात्र झाली होती. ती सरळ कोमलच्या खोलीत गेली. कोमल कोपऱ्यात बसून रडत होती. आनंदी मुद्दाम म्हणाली, अच्छा, तर आमची नखरेबाज कोमल एवढी कमजोर झाली होय की अशी रडत बसली? कोमलने आनंदीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती धावत आली आणि आनंदीच्या पाया पडली. ताई, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. देवाने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली. आनंदीने तिला उठवलं. कोमल पुढे म्हणाली, मी तुला नेहमी गरिबीवरून हिणवलं, तुझा अपमान केला, पण आज मी स्वतः एक थट्टा बनले. मला पैशाचा माज होता, पण आज माझ्याकडे काहीच नाही. आनंदीने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, वेडी आहेस का तू? बहिणी बहिणींमध्ये भांडण होता, पण याचा अर्थ असा नाही की आपण एकमेकींचा तिरस्कार करतो. चल आता रडणं थांबव. कोमल म्हणाली, नाही ताई, आता मला समजलंय की माणूस पैशाने नाही तर आपल्या स्वभावाने आणि संस्काराने मोठा होतो. आनंदीच्या डोळ्यातूनही पाणी आलं आणि तिने कोमलला घट्ट मिठी मारली. दुसऱ्या दिवशी आनंदीने सागरशी बोलून घेतलं. सागर, मला वाटतं की कोमलनेही आपल्यासोबत कामात मदत करावी. यामुळे ती तिचं दुःख विसरेन आणि आयुष्यात पुढे जाईन. सागरने मनाचा मोठेपणा दाखवत म्हटलं, आनंदी, कोमल तुझी बहीण आहे म्हणजे ती माझीही बहीण आहे. तू सांगशील तसं करूया. आता कोमल, आनंदी आणि सागरसोबत शेतात काम करू लागले. सकाळी लवकर उठणं, शेतात जाणं, ताज्या भाज्या तोडणं आणि शहरात जाऊन विकणं. कोमलच्या हाताला फोड आले. पाठ दुखू लागली. एक दिवस ती रडत म्हणाली, ताई, हे कष्ट करणं माझ्या बसची बात नाही. मला नाही जमणार हे. आनंदीने तिला समजावलं, हिम्मत करू नको कोमल, मी तरी कुठे शिकून आले होते. हळूहळू सगळं जमेल आणि बघ, एक दिवस तू नक्की यशस्वी होशील. काही महिने असेच गेले. कोमलने स्वतः कष्ट करून काही पैसे जमवले. तिने स्वतःचं एक हॉटेल सुरू करायचा निर्णय घेतला. सागर आणि आनंदीने तिला पूर्ण पाठिंबा दिला. दोघी बहिणींनी भागीदारीत शहरात एक छोटं छान रेस्टॉरंट सुरू केलं. चव आणि उत्तम सेवेमुळे रेस्टॉरंट खूप चालायला लागलं. लवकरच वृत्तपत्रात दोघींची स्टार्टअप आयकॉन गर्ल्स म्हणून मोठा फोटो आला आणि त्या प्रसिद्धी झाल्या. त्याच दरम्यान एक दिवस निलेश राजाराम पाटलांच्या घरी आला. त्याने वाकून नमस्कार केला आणि विचारलं, कोमल कुठे आहे? पाटील रागाने म्हणाले, आता तुला कोमलशी काय काम आहे? तिला जे दुःख दिलं ते कमी होतं का? की आता परत तिच्या जखमेवर मीठ चोळायला आलायस? निलेशने खिन्नपणे म्हणाला, असं नाही का म्हणू बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी कोमलला परत न्यायला आलोय. त्यावेळी मी खूप अडचणीत होतो, त्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य मला समजलंच नाही. पाटील म्हणाले, जो माणूस एवढी वर्ष सोबत राहूनही योग्य अयोग्य समजू शकला नाही, त्याच्यासोबत मी माझी मुलगी कशी पाठवू? तुम्ही तिला माणूस नाही तर एखादी वस्तू समजून घराबाहेर काढलं होतं. निलेश म्हणाला, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी पुन्हा असं करणार नाही. तो बोलत असतानाच आनंदी आणि कोमल तिथे आल्या. आनंदीने विचारलं, निलेश, तू इथे काय करतोयस? निलेश म्हणाला, मी कोमलला परत न्यायला आलोय. आनंदीने रागाने पाहिलं आणि म्हणाली, एवढं सगळं करूनही तुझं मन भरलं नाही का? निलेश जोरात म्हणाला, आनंदी, तू मध्ये बोलू नकोस. मी कोमलशी बोलतोय. निलेशचं हे बोलणं ऐकून कोमल कडक आवाजात म्हणाली,
मिस्टर निलेश, जरा सभ्यपणे बोला. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीशी बोलताय आणि मला हे सांगा, आज अचानक तुम्हाला माझी आठवण कशी आली? निलेश म्हणाला, कोमल, मला माझी चूक समजली आहे. चल माझ्यासोबत. कोमल त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, निलेश, मी तुला चांगली ओळखून आहे. आज माझ्याकडे पैसे, नाव आणि प्रसिद्धी आली आहे म्हणून तू मला घ्यायला आलायस? तू एक नंबरचा स्वार्थी आणि लाचार माणूस आहेस. निलेश चिडला. कोमल, आपल्या मर्यादेत राहा. तू माझा अपमान करतेस. कोमल म्हणाली, निलेश, अपमान त्यांचा होतो ज्याला काही इज्जत असते. तुझ्यासारख्या माणसांची काहीच इज्जत नसते. आता मुकाट्याने इथून निघून जा, नाहीतर आम्हाला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. निलेश रागाने म्हणाला, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईल. कोमल म्हणाली, हो हो बघ. चल निघ आता. निलेश पाय आपटत तिथून निघून गेला. यानंतर दोन्ही बहिणींनी व्यवसायात खूप मोठी प्रगती केली. आनंदी आणि सागरने मिळून कोमलसाठी अमित नावाचा एक खूप चांगला आणि सुशिक्षित मुलगा शोधला. कोमलचं लग्न अमितसोबत झालं आणि दोघी बहिणी आपापल्या संसारात आनंदाने राहू लागल्या. मित्रांनो, माणसाची खरी ओळख त्यांच्या पैशाने नाही तर त्यांच्या स्वभावाने आणि संस्काराने होते. घमंड कितीही मोठा असला तरी वेळ तो एक दिवस नक्कीच मोडून काढते. पैशाने फक्त सुखसुविधा विकत घेता येतात, पण मनःशांती आणि खरं प्रेम नाही. कष्ट आणि खरी नातीच आयुष्याला सुंदर बनवतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. सोबतीला आपल्या एकेऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ठीक राहा, स्वतःची काळजी घ्या. देव तुमच्या पाठीशी राहो.